महसूल प्रशासनाचा दिवसा महसूल प्रशासनाचा दिवसा महसूल प्रशासनाचा प्रशासनाचा दिवसा महसूल प्रशासनाचा आला म्हणजे नाही महसूल बातमी टाकली या मागं नोव्हेंबर 2023ला पूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडला, अवकाळी पाऊस 6 दिवस 7 दिवस चालला आहे आणि तोच पाऊस आमच्या तिवसा तालुक्यामध्ये देखील पडला आहे आणि त्या 6 दिवसाच्या पावसानं आणि ढगाळ वातावरणानं हाती आलेली तूर चालली गेली, फुलोर गळला, शेंगा पोखरून टाकल्या, बोंडअळी आली, त्यानंतर कापूस ओला झाला, कापसाचा कलर बदलला, वजन कमी झालं। आदल्या दिवशी 2 दिवसाआधी चणा पेरला होता, गहू पेरला होता, तो पूर्णतः सडला, कांदा पण सडून गेला आणि तिवसा तालुक्यातल्या बहुतांश कास्तकारांचं हे नुकसान झालेलं आहे। आम्हाला 6 दिवसात असं वाटलं की महसूल प्रशासन कृषी प्रशासनाला आदेश देतील का तुम्ही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे करावा। आम्ही कृषी विभागाला विचारलं, कृषी विभागाने हे सांगितलं का आम्हाला महसूल प्रशासनाने अशा प्रकारचा सर्वे करण्याचे आदेश दिलेले नाही। त्यामुळे काय झालं, त्यामुळं तिवसा तालुका हा निरंक पाठवण्यात आला, कुठल्याच प्रकारचं नुकसान नाही। माझी स्वतःची 6 एकराची तूर पूर्ण अळ्यांनी पोखरून टाकली। माझं जर नुकसान झालं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। आम्हाला असं वाटलं की महसूल प्रशासन त्याचा सर्वे करेल, परंतु 15 दिवस गेल्यानंतरही सर्वेचे कुठल्याच प्रकारचे आदेश न दिल्यामुळं महसूल प्रशासनाच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर आमच्या म्हणजे तिवसा तालुक्यातली एकाच गावातल्या 4 लोकांनी हप्त्याभरात 2 हप्त्यात आत्महत्या केलेल्या आहे। राजूभाऊ चर्जन हे 3 दिवस त्या कापसाच्या भोवती फिरत राहिले आणि त्यांना ते बोंड फोडायचे आणि बोंडातल्या अळ्या पाहायचे, म्हणजे त्यांची मानसिकता एकदम बिकट होऊन गेली होती। 2 एकरामध्ये 2 लेकरं पोचणे, बायबाप पोचणे, त्यानंतर घरचे दैनंदिन गरजा पूर्ण करणे हे अशक्य असल्या कारणानं त्यांनी 3ऱ्या दिवशी विहिरीत जाऊन आत्महत्या केली। अशाच प्रकारच्या आत्महत्या आमच्या वऱ्या गावामध्ये 4 झाल्या। काल परवा बुधागडला आत्महत्या झाली। हे सगळं आमच्या तिवसा तालुक्याच्या महसूल प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे। जर आमचा अवकाळी पावसात आला असता तर प्रत्येक घरामध्ये 15 ते 20 हजार रुपये शासनाचे पैसे आले असते। आज ते पैसे येणार नाही, त्याला फक्त कारणीभूत तिवसा महसूल प्रशासन आहे। त्यामुळे हा सगळा गोंधळ झालेला आहे। म्हणून राजूभाऊ चर्जन यांची दशक्रिया करण्याचं आम्ही पहिलेच जाहीर केलं होतं, तसं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं, त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन करत आहोत।